मंदिरातून घरी आल्यानंतर तुम्ही पण लगेच हातपाय धुताय का? तर मित्रांनो, आत्ताच थांबा, कारण यामागे काहीतरी शास्त्र आहे. सनातन धर्मात नियमित पूजा करणे अवश्य मानले जाते. त्यातीलच एक नियम म्हणजे मंदिरात जाण्यापूर्वी हात पाय का धुवावेत आणि मंदिरातून घरी आल्यावर लगेच हातपाय धुवू नयेत. त्यामागे बरीच कारणे आहेत, जी फार कोणाला माहीत नसतील. चला जाणून घेऊया त्यामागे नक्की काय शास्त्र आहे ते. त्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नाव लिहा. सनातन धर्मात नियमित पूजा करणे अवश्य मानले जाते. काही जण नियमित मंदिरात जातात, तर काही जण वारानुसार जातात. तसेच प्रत्येकाची भक्ती आणि पूजा करण्याची पद्धत सुद्धा वेगवेगळी असते. काही लोक पूर्ण शिस्तीत तर आणि काही लोक विधीने पूजा करत असतात, तर काही लोक नुसतं हात जोडून प्रार्थना करतात. पण श्रद्धा आणि भक्ती यामुळे आपल्या आयुष्यातील अडचणी कमी होतात. कारण पूजा करताना फक्त हेतू शुद्ध मानला जातो. जर मन स्वच्छ असेल तर सर्व काही बरोबर आहे. पहिला आपण बघणार आहोत की देवाचं दर्शन घेऊन आल्यावर पाय धुवू नयेत. आपण मंदिरातून येतो, भरपूर तीर्थयात्रा वगैरे करून येतो, ते घरी आल्यानंतर पाय धुवायचं नाही. तर का? तर वास्तुशास्त्रामध्ये नियम आहेत जे मंदिरात जाताना आणि मंदिरातून परतताना लक्षात ठेवले पाहिजे. असाच एक नियम आहे, तो म्हणजे मंदिरातून परत आल्यावर हातपाय धुणे. शास्त्रातल्या नियमाप्रमाणे मंदिरात जाण्याआधी पाय धुणे महत्वाचे असते. तर मंदिरातून देवाचं दर्शन घेऊन आल्यावर पाय धुवू नयेत असे म्हटले जाते. त्यामागे काही कारण सांगितली आहेत. तर हात पाय धुणे योग्य आहे का? शास्त्रानुसार दर्शन घेण्यापूर्वी मंदिरात जाऊन पाय धुणे योग्य आहे. कारण आपण रस्त्याने येताना कधी कधी अशा ऊर्जा सोबत घेऊन येतो किंवा ज्या लोकांचा ओरा फारच नकारात्मक असतो, अशी लोक वाटेत भेटतात. त्यामुळे आपल्या एनर्जीवरही त्याचा नकारात्मक परिणाम होतो. त्यामुळे मंदिरात जाण्याच्या पहिले त्याच्या आसपास पाण्याचा स्रोत असतो, ते असेल तर तिथे नक्की हातपाय धुवून घेणे फार महत्वाचे आहे. त्यामुळे आपण पूर्ण शुद्ध होऊन आपण पूर्ण शांत मनाने देवाचे स्मरण करू शकतो. आता बघणार आहोत की मंदिरातून घरी आल्यावर हातपाय धुवायचं नाहीयेत. का बरं? खूप लोक जर तुम्ही घरी गेल्यावर हातपाय धुवत असतील तर हे टाळा. कारण जेव्हा आपण मंदिरातून घरी परततो तेव्हा आपण त्या देवाचे दर्शन घेतल्यानंतर त्या ठिकाणाची सकारात्मक ऊर्जा आपल्यासोबत घरी आणतो. अशा परिस्थितीत जेव्हा आपण हातपाय धुतले जातात तेव्हा ही ऊर्जा खराब होते किंवा पूर्णपणे नष्टच होते असं म्हणा. मंदिरातून परतल्यानंतर हातपाय लगेच धुण्याऐवजी काही वेळाने धुवावेत. का बरं? कारण ती आपल्या देवाची इच्छा, देवाची आपल्या मागे पॉझिटिव्ह एनर्जी असेल, ती आपल्या घरात सतत नांदत राहावी यासाठी. तर या गोष्टी लक्षात ठेवा. शास्त्रानुसार मंदिरातून परतताना आपण काही इतर गोष्टी देखील लक्षात ठेवल्या पाहिजेत. काही लोक मंदिरातून परतल्यानंतर दुसरीकडे जातात. त्याऐवजी तुम्ही घरी परत यावे आणि थोडा वेळ शांत राहावे. जर तुम्ही मंदिरातील शिवलिंगाला पाणी अर्पण केले असेल तर रिकामे भांडे घरी आणू नका. मंदिरातूनच थोडं पाणी घरी आणा, त्यात भरा आणि त्यानंतर घरी परतल्यानंतर ते प्रत्येक कोपऱ्यात शिंपडा. यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते. मित्रांनो, या व्हिडिओतून असा उद्देश होतोय की आपण मंदिरातून घरी येतो, मंदिरात आपण जे काही मागतो, सकारात्मक ऊर्जा घेऊन येतो, ती सतत आपल्या घरात नांदत राहावी, हा हेतू आहे. तुम्ही जर हातपाय धुतले तर ती सगळी ऊर्जा नष्ट होऊन जाते, पाण्यासोबत वाहून जाते. तसंच एक दुसरं तुम्हाला मी सांगू इच्छिते की तुम्ही मंदिर सोडून आपण दुसरीकडे कधीही कुठेही बाहेर जातो, कोणाकडे रिलेटिव्ह कडे जातो, तर त्यांची नकारात्मक ऊर्जा असते. काहीकांची पॉझिटिव्ह असते, काहीकांची नकारात्मक असते. तसेच बाहेर आपण फिरत असतो, निगेटिव्ह ऊर्जा आपल्याला टच होते. तर घरात एंट्री केल्यावर लगेच पाय धुवावे, जेणेकरून जे नकारात्मक असेल, दारिद्र्य असेल,
ते पाण्याप्रमाणे वाहून जातं आणि घरात आपल्या येत नाही. अशीच आपल्या गावी परंपरा होती की घराच्या बाहेरच नळ असायचं, नाहीतर बादली ठेवलेली असायची. त्याचा उद्देश हाच आहे की बाहेरून आल्यानंतर आपण हातपाय धुवायचो, नंतर घरात प्रवेश करायचो. कारण बाहेरची नकारात्मक ऊर्जा आपल्या घरात प्रवेश करू नये यासाठी. तर व्हिडिओ आवडला असल्यास कमेंट करून श्री स्वामी समर्थ कमेंट करून नक्की कळवा.